तर आज गेलो होतो आपण मार्केटमध्ये आणि तिकडे झाला ट्रॅफिक जाम. तर काय म्हणता मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही चांगले असणार ना. आपण खूप दिवसानंतर ब्लॉग मध्ये भेटत आहे. 2 दिवस झाले आपण ब्लॉग नाही टाकला. आपण काही कारणामुळे बाहेर होतो म्हणून आपण ब्लॉग नाही टाकला होता. तसं सकाळी माझ्या मित्राचा फोन येऊन जाते, म्हणते व्हिडिओ बनवायला जायचे 6 वाजले उठ म्हणते. पण साला वेळेवर मित्रांनो बी धोका देऊन दिला, म्हणते आपण आज नाही जाऊ म्हणते व्हिडिओ बनवायला. मग साला म्हटलं सकाळी उठलं जेव्हा आंघोळ पाणी करून टाकू. साला सकाळी सकाळी आंघोळ करणं पडली 6 वाजता आपल्याला. तसं पण व्हिडिओ बनवायला कंटेंट भेटत नाही. मग म्हणते पवन भाऊ आपण येऊ म्हणते थोडा बाहेरून. म्हटलं पवन भाऊ म्हटलं तर आपल्याला व्हिडिओचे कंटेंट बी भेटून जाते. चला म्हटलं फिरायला. रस्त्यात जाता जाता साला पावसाचा मोसम बनून जाते, पण साला टेन्शन याच्या होतं का पाऊस नाही आला पाहिजे. मग त्याला मला डीमार्ट दिसून जातं. डीमार्ट दिसल्यावर मी पवन भाऊला म्हटलं चल म्हटलं थोडं डीमार्टच्या अंदरून मला काही घेऊन दे म्हटलं, चॉकलेट मला भूक लागली. तर पवन भाऊ म्हणते साला पैसे नाही माझ्याकडे. ज्याच्या वेळेस पवन भाऊने सांगितलं नाही कुठे यायच्या, पण साला त्याने आणलं आपल्याला मार्केटच्या अंदर. साला मार्केटच्या अंदर आणलं तर आता तुम्हाला पूर्ण मार्केट फिरवतो मी. पहिले ते येऊन जातो आपण आपल्या मामाच्या दुकानामध्ये. मामाच्या दुकानामध्ये काऊन येतो, कारण की आपण मार्केटमध्ये आलो तर पहिले आपल्याला मामाला भेटणंच पडते. मग त्याला इथे ऑटो जात बी नाही तर जबरदस्ती ऑटो टाकून दिला ना, पूर्ण ट्रॅफिक जाम करून दिला इकडे. मग निघून जातो आपण आपला भाजीपाला गेले. पवन भाऊ मी चालला जातो, कुठे जातो याचा विषय काय आपल्याला समजत नव्हता. पहिले येऊन जातो कांद्याच्या दुकानामध्ये. इथं कांदे घेऊन टाकतो आपण. मग कांदे उंदे घेऊन टाकतो. कांदे घेतल्यावर तिकडून बी निघून जातो. आपल्याला घ्यायचे होते आता लिंबू घेऊन टाकतो. 10 रुपयाचे 6 लिंबू होते. साला परवडले तर घेऊन टाकलो आपण. लिंबू घेऊन तिकडून बी निघून जातो. साला आज काही भाजीपाला बरोबर भेटत नव्हता, कारण की आज भाजीपाला बहुत महाग होता इकडे. मग येऊन जातो आपण फणस घ्यायला. मग इकडून फणस घेऊन टाकतो आपण. फणस घेतल्यावर तिकडून बी निघून जातो. मग येऊन जातो आपण टमाटर घ्यायला. साला इकडे टमाटर तर चांगले होते, अर्धे हिरवे अर्धे लाल. इकडून टमाटर बी घेऊन टाकतो. टमाटर घेऊन तिकडून बी निघून जातो आपण. फायनली आपला पूर्ण भाजीच्या घेऊन येऊन जाते. मग साला पवन भाऊ मांगा पकडून टाकते थैली. मग आता जायचं होतं आपल्याला घरी. मित्रांनो आता भेटतो मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये, त्यासाठी फॉलो करून टाका. जय श्री महाकाल.